कलम 9.1.1. या कलमाचे शीर्षक आहे निरीक्षण, मोजमाप, विश्लेषण आणि मूल्यांकन. या 4 तांत्रिक संज्ञांची व्याख्या आपण समजून घेऊया. निरीक्षण. निरीक्षण ही एक गुणात्मक संज्ञा आहे. निरीक्षण म्हणजे एखाद्या प्रणालीची, क्रियेची किंवा प्रक्रियेची स्थिती ठरविण्याची प्रक्रिया. इथे उत्तर ठीक आहे किंवा ठीक नाही, पालन केले किंवा पालन केले नाही असे असू शकते. या चित्रात एक व्यक्ती कार्यस्थळी टीमकडे पाहते. एक, टीम प्रक्रियेचं पालन करते का हे तपासण्यासाठी. 2. टीम प्रत्येक टप्प्याचे पूर्णपणे पालन करते का. 3. टीम सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं पालन करते का. या 3 प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही अशी असू शकतात. याला निरीक्षण क्रिया म्हणतात. मोजमाप. मोजमाप ही एक मात्रात्मक संज्ञा आहे. मोजमाप म्हणजे एखाद्या मूल्याची निश्चिती करण्याची प्रक्रिया. हे मूल्य एका संख्येद्वारे निश्चित केले जाते. या चित्रात एक व्यक्ती वर्नियर कॅलिपर वापरून पाईपचा बाह्य व्यास मोजते. मूल्य स्क्रीनवर दाखवले जाते. ही क्रिया मोजमाप म्हणून ओळखली जाते. या तक्त्यातील उदाहरणे तुम्हाला निरीक्षण आणि मोजमाप यातील फरक समजून घेण्यास मदत करतात. फायर एक्स्टिंग्विशर भरलेले आहे का. उत्तर होय किंवा नाही असे असू शकतं. हे निरीक्षण आहे. फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध आहे का. उत्तर होय किंवा नाही असे असू शकतं. हे निरीक्षण आहे. कॅम्पसमध्ये फर्स्ट एडर उपलब्ध आहे का. उत्तर होय किंवा नाही असे असू शकतं. हे निरीक्षण आहे. फायर एक्स्टिंग्विशरच्या गेजवर दाबाचे मूल्य किती आहे. दाब 3 आहे. दाब एका मूल्याने निश्चित केला जातो. ही मोजमापाची क्रिया आहे. फर्स्ट एड बॉक्समध्ये किती औषधे उपलब्ध आहेत. 10 औषधे आहेत. औषधांची संख्या एका मूल्याने निश्चित केली जाते. ही मोजमापाची क्रिया आहे. कॅम्पसमध्ये किती फर्स्ट एडर आहेत. कॅम्पसमध्ये 7 फर्स्ट एडर आहेत. फर्स्ट एडरची संख्या एका मूल्याने निश्चित केली जाते. ही मोजमापाची क्रिया आहे. जेव्हा मिळालेल्या मूल्याची आवश्यकता असलेल्या मूल्याशी तुलना केली जाते तेव्हा त्याला मूल्यांकन म्हणतात. मिळालेले मूल्य हे प्रक्रियेचे आउटपुट, पुरावा आणि परिणाम असेही म्हटले जाते. आवश्यक मूल्याला प्रक्रियेचे निकष, अनुरूपता आवश्यकता आणि गुणवत्ता स्वीकार निकष असेही म्हटले जाते. मानकानुसार व्याख्या अशी आहे की अनुरूपता निश्चित करण्यासाठी प्रक्रियेच्या आउटपुटची निकषांशी तुलना करण्याची क्रिया म्हणजेच मूल्यांकन. विश्लेषण ही एक तंत्र किंवा तंत्रांची मालिका आहे जी प्रवृत्ती तपासण्यासाठी आणि त्या प्रवृत्तीच्या आधारावर निष्कर्ष काढण्यासाठी वापरली जाते. तुम्ही कदाचित सोन्यात, फॉरेक्समध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल. भाव नेहमी वर किंवा खाली जात असतो. भावाच्या प्रवृत्तीच्या आधारावर गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतला जातो. याला विश्लेषण म्हणतात. मानकानुसार योजना तयार करणे आवश्यक आहे. ही योजना प्रथम काय तपासायचे, दुसरे कसे तपासायचे, तिसरे केव्हा तपासायचे आणि चौथे कोण तपासणार हे सांगेल. नियंत्रण आणि मोजणीच्या क्रियाकलापांमधून डेटा मिळाल्यानंतर मूल्यांकन आणि विश्लेषण या गोष्टी हाताळल्या जातील. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीमध्ये याला गुणवत्ता नियंत्रण आणि मोजणी योजना म्हणतात. पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीमध्ये याला पर्यावरणीय नियंत्रण आणि मोजणी योजना म्हणतात. आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीमध्ये याला आरोग्य आणि सुरक्षा नियंत्रण व मोजणी योजना म्हणतात. गुणवत्ता नियंत्रण आणि मोजणी योजना पुढील प्रकारे विभागली जाते. 1. कच्चा माल नियंत्रण आणि मोजणी योजना. 2. पॅकिंग साहित्य नियंत्रण आणि मोजणी योजना. 3. आउटसोर्स केलेल्या गोष्टींची नियंत्रण आणि मोजणी योजना. 4. प्रक्रियेत असलेल्या वस्तूंची नियंत्रण आणि मोजणी योजना. 5. तयार उत्पादनाची नियंत्रण आणि मोजणी योजना. उदाहरणार्थ, कमी धोकादायक रसायनांचे नमुने घेतले जातात, चाचणी केली जाते आणि पडताळणी केली जाते, पण क्लोरीनसारख्या अधिक धोकादायक रसायनांचे नमुने घेतले जात नाहीत, चाचणी केली जात नाही किंवा पडताळणी केली जात नाही. कधीकधी चाचणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुरवठादाराला कच्च्या मालासोबत चाचणी प्रमाणपत्र द्यायला सांगितले जाते आणि त्याची पडताळणी केली जाते. पर्यावरणीय नियंत्रण आणि मोजणी योजनेमध्ये पाण्याचा वापर, सांडपाण्याच्या विसर्गाची गुणवत्ता, सांडपाण्याच्या विसर्गाचे प्रमाण, स्टॅक उत्सर्जनाची गुणवत्ता आणि सभोवतालच्या हवेची गुणवत्ता यांचा समावेश असतो.
पर्यावरणीय नियंत्रण आणि मोजणी योजनेमध्ये विविध प्रकारच्या कचऱ्याच्या निर्मिती किंवा विल्हेवाटीचे प्रमाण देखील समाविष्ट असते, जसे की धोकादायक कचरा, घनकचरा, ई कचरा, जैववैद्यकीय कचरा आणि प्लास्टिक कचरा. आरोग्य आणि सुरक्षा नियंत्रण व मोजणी योजनेमध्ये कार्यस्थळी आवाज, अर्थिंग रेझिस्टन्सचे परीक्षण, ट्रान्सफॉर्मर तेलाचा ब्रेकडाऊन व्होल्टेज, लिफ्टिंग गिअर किंवा साधनांची तंदुरुस्ती आणि इमारतीची स्थिरता यांचा समावेश असतो. आरोग्य आणि सुरक्षा नियंत्रण व मोजणी योजनेमध्ये अग्निशामक यंत्राची तंदुरुस्ती आणि उपलब्धता, वाळूच्या बादलीची तंदुरुस्ती आणि उपलब्धता, कॅन्टीन कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य आणि वैद्यकीय तपासणी, प्रेशर वेसल्सची तंदुरुस्ती यांचाही समावेश असतो. आरोग्य आणि सुरक्षा नियंत्रण व मोजणी योजनेमध्ये फर्स्ट एड बॉक्सची तंदुरुस्ती आणि उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, कार्यस्थळी वातावरण, अग्निशमन प्रणाली आणि प्रकाशमानता सर्वेक्षण यांचाही समावेश असतो. चला आपण 9.1.1 या कलमाचा इतर कलमांशी असलेला मूलभूत फरक समजून घेऊया. कलम 8.4.1 मध्ये कच्च्या मालाची अनुरूपता आवश्यक आहे. कलम 8.5.1 मध्ये प्रक्रियेत असलेल्या मालाची अनुरूपता आवश्यक आहे आणि कलम 8.6 मध्ये तयार उत्पादनाची अनुरूपता आवश्यक आहे. म्हणून प्रश्न असा आहे की कलम 9.1.1 इतरांपेक्षा कसे वेगळे आहे? समजा कच्च्या मालासाठी भूमिगत पाण्याचा वापर केला जातो. कच्चा माल निरीक्षण मोजमाप योजनेनुसार यात काय तपासायचे, केव्हा तपासायचे, कोण तपासणार आणि कसे तपासायचे याबद्दल सांगितले आहे. काय तपासायचे? ते भूमिगत पाणी आहे. केव्हा तपासायचे? दररोज पहिल्या शिफ्टमध्ये. कोण तपासणार? गुणवत्ता टीम तपासवर आहे. कसे तपासायचे? नमुना घेणे, चाचणी करणे आणि पडताळणी करणे. कलम 8.4.1 भूमिगत पाण्यासाठी कच्चा माल गुणवत्ता नियंत्रण योजनेत पीएच, टीडीएस आणि रंगाची पडताळणी याबद्दल सांगितले आहे आणि या घटकांसाठी स्वीकारण्याची निकषही निश्चित केली आहेत.